नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी ह्या विषयाचा व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणाचा आजचा आपला घटक आहे लिंग व त्याचे प्रकार। लिंग व त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या भागामध्ये आपण लिंग म्हणजे काय हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर आपण सुरुवातीला लिंग म्हणजे काय हे समजून घेऊया। इथे तुम्हाला लिंगाची परिभाषा किंवा व्याख्या दिलेली आहे। एखाद्या नामावरून ती व्यक्ती वा वस्तू ही पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोहोंपैकी कोणत्याही जातीची नाही, हे ज्यावरून कळते त्यालाच आपण लिंग असे म्हणतो। म्हणजेच नामावरून ती वस्तू किंवा व्यक्ती पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की अन्य कोणत्या जातीची आहे याचा बोध करणारा तो शब्द किंवा ते नाम म्हणजेच लिंग होय। लिंगाचे एकूण 3 प्रकार असतात। पहिला प्रकार आहे पुल्लिंग, दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंग आणि तिसरा प्रकार आहे नपुंसक लिंगी। तर आज आपण लिंगाचे हे विविध प्रकार वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर आपण लिंगांचे प्रकार समजून घेऊया। इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहेत। पहिले चित्र कशाचं आहे? देवाचं आणि दुसरं चित्र देवीचं। मग देव हा जो शब्द आहे तो पुल्लिंग आहे आणि देवी हा शब्द स्त्रीलिंग आहे। आता देव आणि देवी ह्या नामावरून आपण त्यांना पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असं म्हणतो। आता आपण बोलताना बघा, देव बोलताना आपण त्याच्या अगोदर कोणतं सर्वनाम लावतो तर तो देव, आणि देवी, देवी ही स्त्रीलिंग आहे, पण बोलताना आपण कोणतं सर्वनाम वापरतो? ती देवी, म्हणजेच तो देव ती देवी। तर इथे देव हा शब्द किंवा हे नाम पुल्लिंग आहे, देवी हे नाव स्त्रीलिंग आहे। आता इथे पहा बघा, तुम्हाला चित्र दिसत आहे। एका चित्रामध्ये आईचं चित्र आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये वडिलांचं चित्र आहे। मग वडील किंवा बाप हे शब्द पुल्लिंग येतात, आई स्त्रीलिंग येतं। आपण बोलताना तो बाप, तो वडील असे बोलतो आणि स्त्रीलिंगासाठी आई बोलत असताना ती आई असं आपण म्हणतो। म्हणजेच पुल्लिंगामध्ये आपण वडील किंवा बाप यांच्यासाठी तो सर्वनाम वापरतो आणि आईसाठी ती सर्वनाम वापरतो, ती आई। तर इथे बाप किंवा वडील पुल्लिंग शब्द आहे आणि आई हा स्त्रीलिंग शब्द आहे। इथे बघा, तुम्हाला 2 चित्र दिसत आहे। पहिले चित्र कशाचं आहे? मुलगा आणि दुसरं चित्र मुलगी। मुलगा हे नाम किंवा हा शब्द पुल्लिंग असणार आहे, त्याचप्रमाणे मुलगी स्त्रीलिंग असणार आहे। मुलगा जेव्हा मुलगा असे शब्द बोलतो तेव्हा त्याच्या अगोदर कोणतं सर्वनाम वापरतो तर तो मुलगा, आणि मुलीच्या अगोदर ती मुलगी। तर इथे मुलगा पुल्लिंग आहे आणि मुलगी स्त्रीलिंग आहे, तो मुलगा ती मुलगी। पुढे आता बघा, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे। ह्या चित्रामध्ये 2 वेगवेगळे चित्र आहेत। पहिला आहे राजा आणि दुसरा आहे राणी। मग राजा हा पुल्लिंग शब्द आहे आणि राणी ही स्त्रीलिंग शब्द आहे। मग राजा बोलत असताना आपण कोणत्या सर्वनामांचा प्रयोग करतो तर तो, आणि जेव्हा आपण राणी हे स्त्रीलिंग शब्द वापरतो तेव्हा कोणतं सर्वनाम असतं तर ती राणी, म्हणजेच तो राजा ती राणी। आता बघा, इथे चित्र आहे भाऊ बहीण, भाऊ बहीण।
भाऊ हा पुल्लिंग शब्द आहे, तर बहीण हे स्त्रीलिंग शब्द आहे. भाऊ हा शब्द उच्चारत असताना आपण कोणतं सर्वनाम वापरतो? तो भाऊ. आणि बहीण हा शब्द उच्चारताना आपण कोणतं सर्वनाम लावतो? तर ती बहीण. पुढील चित्रामध्ये साधू आणि साध्वी. साधू हा पुल्लिंग शब्द आहे आणि साध्वी हा स्त्रीलिंग शब्द आहे. साधू जसं आपण शब्द हा उच्चारतो तर कोणता सर्वनाम वापरतो आपण त्यासाठी? तो साधू, ती साध्वी. तशा रीतीने साधू पुल्लिंग शब्द आहे, साध्वी स्त्रीलिंग शब्द आहे आणि सर्वनामांचा प्रयोग करत असताना आपण तो साधू, ती साध्वी. आता बघा इथे चित्र आहे तुम्हाला. पहिलं चित्र वर, दुसरं वधू. वर पुल्लिंग शब्द आहे आणि वधू स्त्रीलिंग शब्द आहे. आपण कोणत्या सर्वनामांचा प्रयोग करणार? वरसाठी तो वर आणि स्त्रीलिंगसाठी ती वधू. म्हणजेच काय, आपल्याला जेव्हा सर्वनाम आपण तो वापरतो तेव्हा ते नेहमी नाम कोणतं असणारे? पुल्लिंग असणारे. आणि जेव्हा आपण सर्वनाम ती वापरतो तेव्हा ते नाम नेहमी स्त्रीलिंग असणार आहे. तर इथे वर पुल्लिंग आहे, वधू स्त्रीलिंग आहे. आपण बोलताना तो वर, ती वधू असे बोलतो. युवक, युवती. युवक हा शब्द किंवा हे नाम पुल्लिंग आहे. युवती हे नाम किंवा हा शब्द स्त्रीलिंग आहे. सर्वनामांचा प्रयोग करताना आपण तो युवक, ती युवती. म्हणजेच जेव्हा आपण तो सर्वनाम वापरतो तेव्हा पुल्लिंग नाम असतं आणि जेव्हा ती सर्वनाम वापरतो तेव्हा स्त्रीलिंग नाम असतं. म्हणजेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जेव्हा सर्वनाम तो वापरणार तेव्हा आपण नेहमी पुल्लिंग शब्दाच्या अगोदर आपण तो सर्वनाम वापरतो आणि स्त्रीलिंग शब्दाच्या आधी आपण ती सर्वनाम वापरतो. तर इथे युवक पुल्लिंग शब्द आहे, युवती स्त्रीलिंग शब्द आहे आणि तो युवक, ती युवती असे आपण बोलतो. राजकुमार, राजकुमारी. तर आता राजकुमार हा पुल्लिंग शब्द आहे, राजकुमारी हे नाम स्त्रीलिंग आहे. सर्वनामांचा प्रयोग करताना आपण बोलतो तो राजकुमार, ती राजकुमारी. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला आजोबा आणि आजी. आजोबा पुल्लिंग आहे, आजी स्त्रीलिंग आहे. सर्वनामांचा वापर करताना आपण तो आजोबा, ती आजी असा आपण सर्वनामांचा आणि लिंगांचा स्त्रीलिंग पुल्लिंगाचा प्रयोग करतो. तर इथे आजोबा पुल्लिंग, आजी स्त्रीलिंग. पुढे आहे मामा, मामी. तर इथे पण बघा मामा हे पुल्लिंग शब्द आहे आणि मामी हे स्त्रीलिंग शब्द आहे. सर्वनामांचा प्रयोग करताना आपण तो मामा, ती मामी. पुढील चित्रामध्ये धोबी, धोबीन. धोबी हा शब्द किंवा धोबी हे नाम पुल्लिंग आहे आणि धोबीन हे नाम स्त्रीलिंग आहे. सर्वनामांचा प्रयोग करताना आपण बोलतो तो धोबी, ती धोबीन. तर इथे धोबी पुल्लिंग, धोबीन स्त्रीलिंग. पुढे आहे चिमणा, चिमणी. चिमणा याच्यावरून आपल्याला पुल्लिंगाचा बोध होत आहे आणि चिमणी या शब्दावरून किंवा नामावरून आपल्याला स्त्रीलिंगाचा बोध होत आहे. आणि सर्वनामांचा प्रयोग करताना आपण बोलतो तो चिमणा, ती चिमणी. आपण असं म्हणत नाही ती चिमणा, तो चिमणी असं नाही बोलत की नाही. आपण काय बोलतो? पुल्लिंगाच्या अगोदर नेहमी तो सर्वनाम वापरतो आणि स्त्रीलिंगाच्या अगोदर आपण ती सर्वनाम वापरतो. म्हणजेच चिमणा पुल्लिंग शब्द आहे, चिमणी स्त्रीलिंग शब्द आहे आणि सर्वनामांचा प्रयोग करताना आपण तो चिमणा, ती चिमणी असा करतो. तर यावरून आपण आता
पुल्लिंगाची व्याख्या तयार करू शकतो. पुल्लिंगाची व्याख्या काय असणार आहे? ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते नाम किंवा ती वस्तू नेहमी पुल्लिंग असते. तर अशा रीतीने आपण म्हणू शकतो की ज्या नामावरून किंवा ज्या वस्तूवरून पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा त्या नामाला किंवा त्या वस्तूला आपण पुल्लिंग असे म्हणतो. तर इथे बघूया आपण पुल्लिंग नामाच्या रूपावरून जर पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला आपण पुल्लिंग असे म्हणतो. उदाहरणार्थ नामावरून आता लक्षात ठेवायचं आहे, त्याच्या अगोदर नेहमी सर्वनाम आपण काय वापरतो? तो. पुल्लिंगाच्या इथे आपण कोणतं सर्वनाम वापरणार आहोत? तो. तो मुलगा, तो पर्वत, तो राकेश, तो फळा. तर इथे आपल्याला पुल्लिंग नामावरून मुलगा पुल्लिंग आहे, पर्वत पुल्लिंग आहे, राकेश पुल्लिंग आहे, फळा पुल्लिंग आहे. जर तुम्हाला कधीकधी काही नामांवरनं ओळखण्यासाठी समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही नेहमी त्या नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम लावायचं. म्हणजे आता पर्वत आपण म्हणतो ते पर्वत पण बोलतो ना कधीकधी, पण अधिकतर आपण तो पर्वत असं म्हणतो. फळाला पण आपण ते बघा निर्जीव वस्तू ज्या असतात त्यांना सुद्धा आपण तो सर्वनाम लावल्यानंतर किंवा सर्वनाम लावून बघायचं म्हणजे आपल्याला कळतं तो फळा. म्हणजे इथे काय येणार आहे? पुल्लिंग. आता स्त्रीलिंग. स्त्रीलिंग म्हणजे काय? ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असतात. म्हणजेच काय? ज्या नावावरून ज्या वस्तूच्या नामावरून किंवा वस्तूवरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होत असेल तेव्हा ते नाम किंवा ती वस्तू स्त्रीलिंग असते. त्याची परिभाषा काय आहे? नामाच्या रूपावरून जर स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला आपण स्त्रीलिंग असे म्हणतो. उदाहरणार्थ मुलगी, शाळा, बशी, माया. ती मुलगी, ती शाळा, ती बशी, ती माया. म्हणजेच काय? आपण स्त्रीलिंग शब्दांच्या अगोदर ती हे सर्वनाम आपण लावायचं म्हणजे आपल्याला कळणार की ते नाम किंवा ती वस्तू स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे. आता शाळा आपण असं म्हणतो का? तो शाळा, ते शाळा असं म्हणत नाही की नाही आपण. ती शाळा म्हणजेच ज्या नामाच्या अगोदर किंवा ज्या वस्तूच्या अगोदर आपण ती हे सर्वनाम लावतो किंवा वापरतो तेव्हा ते नाम किंवा ती वस्तू नेहमी स्त्रीलिंग असते. आता आपण काही अन्य उदाहरण पाहूया. आता इथे कशाचं चित्र आहे? हरिण. तर आपण हरिण ह्या नामाच्या अगोदर तो किंवा ती लावत नाही. तो हरिण, ती हरिण. तर आपण काय म्हणतो? ते हरिण. हे कशाचं चित्र आहे? झाड. आपण झाड ह्या नामाच्या अगोदर तो किंवा ती वापरत नाही तर कोणतं सर्वनाम वापरतो? ते झाड. हे कशाचं चित्र आहे? फूल. आता फूल पण बघा, फूल आपण हे नाम जेव्हा वापरतो तेव्हा आपण ती फूल, तो फूल असं न म्हणता आपण कोणतं सर्वनाम वापरतो? तर ते फूल. सफरचंद. सफरचंद आपण ती सफरचंद किंवा तो सफरचंद बोलतो का? नाही. आपण काय म्हणतो? ते सफरचंद. घर. तो घर, ते घर असं म्हणतो का आपण? नाही. तर नामाच्या अगोदर आपण घर या नामाच्या अगोदर आपण ते घर असे म्हणतो. पुस्तक. ती पुस्तक, तो पुस्तक असं न म्हणता आपण कोणत्या सर्वनामांचा प्रयोग करतो? ते पुस्तक. इथे कसे चित्र आहेत? मंदिर. मंदिर या वस्तूच्या अगोदर किंवा नामाच्या अगोदर आपण कोणतं सर्वनाम लावतो? तो मंदिर किंवा ते मंदिर न वापरता आपण ते मंदिर हे सर्वनामांचा उपयोग आपण करतो. तो अशा रीतीने ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नाम नेहमी नपुंसकलिंग असते. त्यात आपण हरण, मंदिर, पुस्तक किंवा अजून घर, झाड हे जे काही शब्द आहेत या शब्दावरून आपण
त्या नामावरून आपल्याला तिथे स्त्री जातीचा किंवा पुरुष जातीचा बोध होत नाही. म्हणजे हे सगळे नाम, पुस्तक, झाड, घर, मंदिर हे सगळे शब्द नपुंसकलिंग आहेत. आणि नपुंसकलिंगाच्या अगोदर आपण कोणत्या सर्वनामांचा प्रयोग करतो तर ते, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा रीतीने नपुंसकलिंगाची काय व्याख्या होते? ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते. आता लिंग ओळखण्यासाठी कोणती कोणती सर्वनामे आपण वापरतो ते लक्षात ठेवायचं आहे. पुल्लिंगासाठी आपण तो ह्या सर्वनामाचा प्रयोग करतो, स्त्रीलिंगासाठी आपण ती या सर्वनामाचा प्रयोग करतो आणि नपुंसकलिंगासाठी ते या सर्वनामाचा प्रयोग आपण करतो. आता इथे नामाच्या रूपावरून जर पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नसेल तर त्याला आपण नपुंसकलिंग असे म्हणतो. उदाहरणार्थ झाड, पुस्तक, दुकान, फूल. ते झाड, ते पुस्तक, ते दुकान, ते फूल. तर अशा रीतीने आपण नपुंसकलिंग ओळखताना नेहमी ते हे सर्वनाम लावून पाहायचं, म्हणजे आपल्याला पटकन ओळखता येतं. इथे काय उदाहरणं आहेत ते समजून घेऊया आपण. खालील वाक्यातील लाल रंगांच्या शब्दाकडे लक्ष द्या. मुलगा वाचतो. मुलगा हे काय आहे? पुल्लिंग. मुलगी वाचते, काय? स्त्रीलिंग. सिंह डरकाळी फोडतो. सिंह पुल्लिंग आहे आणि सिंहीण डरकाळी फोडते. सिंहीण स्त्रीलिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिंग म्हणजे काय आणि लिंगांचे किती प्रकार असतात हे वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे समजून घेतलेलं आहे. आता लिंग बदलत असताना त्यांच्यामध्ये कसे परिवर्तन होतं ह्या सगळ्यांचे नियम आपल्याला अभ्यासायचे आहे. परंतु त्याचा अभ्यास आपण लिंग ह्या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.